सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या पराभवाची पक्षश्रेष्ठींनी चौकशी करावी अशी मागणी सोलापूर भाजपा अनुसूचित जाती मोर्चानं पत्रकार परिषदेत आज केली। फडणवीस यांनी राजीनामा न देता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी, तेच पक्षाला पुढे आणू शकतात असा विश्वास व्यक्त करण्यात आला। सोलापुरात उमेदवारी देताना श्रीकांत भारती यांची भूमिका संशयास्पद आहे। त्यांनी शहर आणि जिल्हाध्यक्ष तसेच मंगळवेढ्याचे आमदार अवताडे यांच्या शिफारसीनुसार राम सातपुते, रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे। पक्षांतर्गतही नाराजी होती। तसेच जे 19 जण स्थानिक पातळीवर इच्छुक होते त्यांना साधी विचारणाही झाली नाही असा आरोपही करण्यात आला। दिलीप शिंदे म्हणाले, भाजपानं दलित आंबेडकरी कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान दिलं। संविधान बदलणार असा अपप्रचार समाजात सुरू असताना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा वापर करून घेणं गरजेचं होतं, मात्र पक्षानं आम्हाला थांबून राहा इतकंच सांगितलं। फडणवीसांनी नव्हे, बावनकुळांनी राजीनामा दिला पाहिजे। स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे असंही शिंदे म्हणाले। देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी काल राजीनामा द्यायच्या संदर्भात जे भाष्य केलेलं आहे तर ते सोलापूरकरांना महाराष्ट्रातल्या कोणाही भाजप कार्यकर्त्यांना ते काय पसंत पडलं नाही। काही 2-4 लोकांच्या चुकामुळं महाराष्ट्रात विशेषतः सोलापूरमध्ये भाजपचे सीट गेले। अजून आम्हाला ऊर्जा देण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्रामध्ये हवे आहेत। त्यांनी यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतात, महाराष्ट्राची सेवा करू शकतात, सत्तेमध्ये जाऊन 4 लोकांची काम करू शकतात। हवे तर त्यांना जोड म्हणून महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जरी झाले तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला संधी मिळू शकते असं माझं मत आहे। राहिला प्रश्न सोलापूर लोकसभेमध्ये राम सातपुते पराभूत झाले। 74,000 मतांनी जे येणारं सीट सोलापूर भारतीय जनता पार्टीचं जे सीट आहे ते सीट जे बालेकिल्ला आपण समजत होतो सोलापूरचा भारतीय जनता पार्टीचा, आता तिसऱ्यांदा पाठवून लागणार म्हणून। मात्र उमेदवार देताना काही स्थानिक शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष किंवा त्यांच्याकडे ही जबाबदारी लोकसभेची उमेदवारी द्यायची होती तरी त्यांनी ते प्रकरण नीट हाताळलं नाही किंवा सोलापूरकरांच्या मागण्यानुसार स्थानिक उमेदवारी असं म्हणलं होतं तर त्यांना न दिल्यामुळे असा प्रकार दिसतो। घेतलं तरच म्हणू का आम्ही 10 वेळा त्यांनी विचारलं की आम्हाला काहीतरी सांगा, आम्ही काय करावं, कुठल्या यंत्रणामध्ये काम करावं, काय नाही। किशोर देशपांडे तुम्ही कमी पडल्यामुळे पंतप्रधानांना इथे येऊन सांगावं लागलं की आंबेडकर जरी आले तरी मी संविधान बदलणार नाही। तुम्ही काय बोलूच शकत नव्हतं, तुम्ही का केले नाहीत समाजापर्यंत? सर्वात आम्हाला समाजावर जायला हे जवळ दिले, तुम्हाला आम्ही सांगतो तुम्ही थांबाच म्हणजे शेवटपर्यंत निवडून मतदान झालं। शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष दोघांनी पण शहराध्यक्षांनी राजीनामा द्यावा असं म्हटलंय आणि आमदारांनी त्या दोन्ही ज्यांनी हे केलं गपचूप काय ते म्हटलं की कारवाई करावी म्हणून कुणी करायची पक्षाने? अवताडे आणि कल्याण दोन्ही आहे ना, दोन्हीकडे आहे आणि लीड का कमी झाली चौकशी व्हावी ना। बरं लीड कमी झाला, फक्त विजय देशमुखांचंच अभिनंदन करण्याला पात्र आहे। आम्ही विनंती करायला आम्ही निवेदन द्यायला जाणार आहे, तुम्ही सरकारमध्येच राहा, सरकारमध्ये राहून जे काम होणार आहे सामाजिक काम, जनतेचे कामामध्ये बाहेर जाऊन आपल्याला बाहेर कामं होणार आहे काम। प्रदेशाध्यक्ष त्यासोबत मी तर म्हणतो की उपमुख्यमंत्रीसोबत प्रदेशाध्यक्ष जर झालं तरी मी एक हाती मी व्यवस्थित प्रयत्न जेव्हा ज्या झालेल्या चुका दुरुस्त होण्यासाठी तुम्ही या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पण पाहिजे आणि पक्षीय संघटनेमध्ये सुद्धा तुम्ही ना प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही जर आलात तर याचा नक्की फायदा कार्यकर्त्यांना होईल। पत्रकार परिषदेस गणेश कांबळे, राजू भागवत, सुरेश अंबुरे, प्रकाश राजपूत उपस्थित होते।